सुंदरबनच्या जंगलातले गोबी ससे भाऊ अतिशय सुंदर देखणे होते. त्यांचा रंग खूप गोरा गोरा, पांढऱ्या शुभ्र दुधासारखा होता. उभे कान, डोळे लाल लाल मण्यासारखे होते आणि त्यांच्या अंगाचे केस मऊ मऊ कापसासारखे होते. खूप सुंदर होते ते. आणि स्वतः ससे भाऊ स्वतःला खूप सुंदर मानायचे. ते म्हणायचे, माझ्यासारखा सुंदर कोणताही पक्षी किंवा प्राणी नाही. सगळ्या जंगलात मी सर्व गुण संपन्न प्राणी आहे, असे ते स्वतःला म्हणायचे. खूप स्वतः स्तुती करायचे. त्यांना आपल्या रूपाचा खूप गर्व होता. एकदा ते जंगलातनं निघाले तर जाता जाता वाटेत काय झालं, एका दगडावर काळे कावळे काका बसले होते. त्यांना पाहिल्यावर ससोबांना राग आला. ससोबा काय म्हणाले, अरे कावळे काका, तुम्ही असे वाटेत का बसलात? मी काहीतरी काम करायला निघालोय. तुम्ही का बरे वाटेत बसला? बघा बरं, तुमचा हा काळा रंग, ओरडण्याचा आवाज कर्कश असले ध्यान माझ्या रस्त्यात कशाला बसले? माझे होणारे काम होणार नाही. का बरे तुम्ही वाटेत बसलात? पण कावळे काका काही बोलत नव्हते. गप्पा चूप बसले होते. ते फक्त ससेभाऊंचं ऐकत होते. मग ससेभाऊंचं चाललेले बोलणं लांबून एक लबाडी लांडगोबा ऐकत होते. ते काय म्हणाले, अरे ह्या ससेभाऊंना बराच गर्व झालेला दिसतो आहे. काय ते कावळे काकांना बोलतात? म्हणून लांडगे दादा पुढे आले आणि म्हणाले, काय झाले ससेभाऊ, का ओरडता कावळे काकांना? अरे लांडगे दादा, काही नाही बघा, मी काहीतरी कामासाठी सकाळीच निघालोय, पण हे माझ्या वाटेवर ठाण मांडून बसलेत. बघा यांचं रूप, बघा यांचा रंग, काळा मिट्ट, आवाज कर्कश. हे ध्यान असलं माझ्या वाटेत बसल्यावर माझं काम कसं होईल? मग लांडगे बुवा काय म्हणाले, अरे ससेभाऊ, असे कसे म्हणता तुम्ही? यांचे ध्यान, हे कावळे काका, तुम्ही तुमच्या वाटेत बसलेले बघितल्यावर तुमचे काम होणार नाही असे कुणी सांगितले तुम्हाला? अहो, प्रत्येकाकडे काही ना काही गुण असतात. आता बघा, तुमचे रूप सुंदर आहे, मान्य आहे मला, पण तुम्ही एवढे बोललात, पण कावळे काका बिचारे एक शब्दही तुम्हाला बोलले नाही. त्यामुळे त्यांचा गुण, चांगला गुण घ्या. अहो, त्यांनी तुमचं ऐकून घेतलं, पण त्यांनी तुम्हाला उलट उत्तर केलं नाही, गप्प बसले. शांत राहणे हा त्यांचा गुण घ्या. तुम्ही कशाला ओरडताय त्यांना? असे म्हणून लांडगे काका निघून गेले. आणि लांडगे काका गेल्यावर लांडगे काकांचे मित्र लखन माकड दादा, भोले हत्ती दादा यांनी सर्व ससेभाऊंचं बोलणं लांडगे काकांनी भोले हत्तींना, लखन माकड दादांना सांगितलं. मग लखन माकड दादा म्हणाले, चला लांडगे दादा, आपण ससेभाऊंचा गर्व कमी करूया, उतरूया. म्हणून ते तिघेजण आले. मग लांडगे बुवा काय म्हणाले, हे बघा ससेभाऊ, हे आपल्या जंगलातले लखन माकड दादा आणि हे भोले हत्ती दादा, हे तुम्हाला काय सांगतात ते ऐका. मग लखन माकड दादा म्हणाले, हे बघा ससेभाऊ, नुसतं आपल्याजवळ रूप असून चालत नाही, आपल्याजवळ गुणही असावे लागतात. जसे सुंदर रूप आहे तसे सुंदर गुणही लागतात. सांगा बरं, तुमच्याकडे कोणता गुण आहे? हे बघा ससेभाऊ, मी या झाडावरून त्या झाडावर उड्या मारतो, वेगात पळतो, हा गुण आहे का? दाखवा बरं मला ह्या झाडावरून त्या झाडावर उडी मारून. ससेभाऊ म्हणाले, ते घाबरले. छे 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 छे, अहो लखन माकड दादा, काही बोलताय? मला तुमच्यासारख्या उड्या मारता येतात का? ठीक आहे. मग भोले हत्ती दादा म्हणाले, सांगा ससेभाऊ, मी हा वृक्ष आहे ना, हा माझ्या सोंडेने वाकवू शकतो, पाडू शकतो, एखादा मोठा मुंडका सोंडेतनं उचलू शकतो. तुम्ही उचलचिला का? झेव भोले हत्ती दादा, मला नाही हे जमणार. मग लांडगे बुवा काय म्हणाले, अहो ससेभाऊ, म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगतो, प्रत्येकाजवळ देवाने एक कोणता ना कोणता गुण दिलेला असतो. प्रत्येकाजवळ एक एक गुण असतो. तोच गुण तुमच्याजवळ एक आहे, तो म्हणजे तुमचं सुंदर रूप आहे.
आता लखन माकडदादांच्या जवळ उड्या मारण्याचा गुण आहे, त्यांच्या अंगातली कला आहे. भोले हत्ती दादा वजनी वस्तू उचलू शकतात, तो त्यांचा गुण आहे. काळे कावळे काकांचा शांत राहणे, गप्प बसणे हा गुण आहे. देवाने प्रत्येकाला कोणता ना कोणता गुण दिलेला असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच्या रूपाचा गर्व करू नका. तुमच्याकडे सुंदर रूप आहे, पण ओझे उचलण्याचा गुण नाही, उड्या मारण्याचा गुण नाही, शांत बसण्याचा गुण नाही आहे. मग तुम्ही कसे सर्व गुण संपन्न? अहो, सर्व गुण संपन्न ज्याला म्हणतात, ज्याला सुंदर रूप आहे, सगळे गुण अंगात आहे, त्याला सर्व गुण संपन्न म्हणतात. त्यामुळे तुम्ही रूपाचा अजिबात गर्व करू नका. मग गोबी ससेभाऊंना आपली चूक समजली. मग ते म्हणाले, होय बरोबर आहे, माझं चुकलं. मग कावळे काकांची त्यांनी माफी मागितली. कावळे काका मला माफ करा, मी रागाने तुम्हाला नाही ते बोललो. कावळे काका शांत होते. ते म्हणाले, ठीक आहे गोबी ससेभाऊ, परत असे वागू नका. मग भोले हत्ती दादा, लखन माकड दादा, लांडगे काका सगळ्यांनी आणि कावळे काकांनी ससेभाऊला माफी केली. आणि मग ससेभाऊनी आपला तो गुण सोडून दिला आणि सगळ्या पक्षात प्राण्यात मिसळून आनंदाने राहू लागले. म्हणून आपण आपल्या रूपाचा किंवा कुठले गुण अंगात असले त्याचा गर्व कधीही करू नये. हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.